महाराष्ट्रातल्या कोणत्याही छोट्या मोठ्या शहरात जा, तिथल्या एस-टी बसच्या मागे तुम्हाला एक जाहिरात नक्कीच दिसेल. कपाळाला टिळा, हातात माईक घेऊन उभा असलेला एक माणूस आणि शेजारी मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, प्राध्यापक मोटेगावकर सरांचा RCC पॅटर्न. अशी साधारण लातूर बाहेर शिवराज मोटेगावकर यांची ओळख. गेल्या 23 वर्षांपासून हा RCC पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. हजारो डॉक्टर घडल्याचा दावा करणाऱ्या या संस्थेचा दबदबा मोठा होता. मात्र गेल्या 2 दिवसात या झगमगत्या कोचिंग साम्राज्याचा बुरखा CBIने अक्षरशः फाडलाय आणि मोटेगावकरला अटक झाली आहे. पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार मांडणारा हा शिवराज मोटेगावकर नेमका आहे तरी कोण? एका छोट्या जागेतून सुरू झालेलं हे कोटींचं साम्राज्य त्याने नेमकं कसं उभं केलं? आणि सध्या देशभर गाजत असलेल्या नीट पेपर लीक प्रकरणात त्याचे नेमके धागेदोरे कुठे जुळतात? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकल्प पटेल आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. शिवराज मोटेगावकर यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका अत्यंत गरीब आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी ते लातूरला आपल्या मोठ्या बहिणीकडे आले. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून MSc केमिस्ट्री ही पदवी पूर्ण केली होती. नांदेडमध्ये रसायनशास्त्राच्या पदव्युत्तर परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवलेल्या मोटेगावकर यांनी लातूरमध्ये नोकरीसाठी प्रयत्न केले. आरक्षित जागा भरून होऊ द्या, मग खुल्या वर्गातील उमेदवारांच्या जागा भरूयात, असे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना सांगितलं. चांगली टक्केवारी मिळूनही मोटेगावकर यांच्याकडे नोकरी नव्हती. या काळात बसून काय करायचं म्हणून मोटेगावकर यांनी बहिणीच्या 10वी उत्तीर्ण मुलाची शिकवणी घेण्यास सुरुवात केली. मग पुढे 1999 मध्ये स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी त्यांनी लातूरमध्ये होम ट्युशन घेण्यास सुरुवात केली होती आणि हळूहळू या होम ट्युशनचं रूपांतर पुढे मोठ्या क्लासेसमध्ये झालं. पुढे 2003 मध्ये लातूरच्या MIDCच्या बंद पडलेल्या 36 एकरच्या जागेत RCC म्हणजेच रेणुका केमिस्ट्री क्लासेस नावाचं मोठं कोचिंग क्लासेस सुरू झालं आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी फक्त केमिस्ट्री शिकवायला सुरुवात केली होती, पण लवकरच त्यांनी बायोलॉजी आणि फिजिक्स हे 2 विषयसुद्धा एकाच छताखाली आणले. सतत सराव आणि प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याचं एक पॅटर्न त्यांनी लातूरमध्ये विकसित केलं, ज्यातून दरवर्षी 1500पेक्षा जास्त विद्यार्थी मेडिकलसाठी सिलेक्ट होऊ लागले आणि पुढे हीच पद्धत लातूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झाली. आणि मग हळूहळू या कोचिंग क्लासचं रूपांतर एका मोठ्या मार्केटमध्ये झालं आणि नामांकित शिक्षकांना कोट्यवधींच्या पॅकेजेसवर हायर केलं जाऊ लागलं. खुद्द RCCची वर्षाची उलाढाल 100 कोटींच्या पुढे पोहोचली. लातूरमध्ये जम बसवल्यानंतर मोटेगावकरांनी RCCचा विस्तार करण्यासाठी फ्रँचाईज मॉडेल सुरू केलं. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि नांदेड यांसारख्या शहरापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूरपर्यंत पोहोचला. प्रत्येक शहराच्या मध्यवर्ती भागात एक आलिशान मेन ब्रांचेस सुरू करण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्यात RCC हे टार्गेट ठेवून मोठमोठे सेमिनार्स आणि ST बसवरच्या त्या प्रसिद्ध जाहिरातींच्या जोडीने त्यांनी हे जाळं विणलं. आज महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक मोठ्या शैक्षणिक केंद्रावर RCCचे डिजिटल बोर्ड्स आणि हजारो विद्यार्थ्यांची गर्दी असलेलं हायटेक वर्ग पाहायला मिळतात. नीट आणि JEE सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उभे राहिलेल्या या व्यवस्थेत देशभरातील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा या भागातून मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषिक शिक्षक RCC पॅटर्नमध्ये शिकवण्यासाठी येतात. काही शिक्षकांचे मासिक वेतन लाखांच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. या सगळ्यांमुळे एका स्थानिक क्लासचं रूपांतर एका बिझनेसमध्ये झालं. शिवाय गेल्या 23 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोटेगावकरांनी लातूरमध्ये स्वतःचा RCC पॅटर्न विकसित केला होता. नीट परीक्षेत त्यांच्या क्लासेसचे शेकडो विद्यार्थी यशस्वी होत असल्याचा दावा नेहमीच केला जात असे. आमच्या क्लासच्या नोट्स आणि गेस्ट पेपर्समधील प्रश्न नीट परीक्षेत जसेच्या तसे येतात, अशी आक्रमक जाहिरातबाजी मोटेगावकर सर स्वतः करायचे. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा सर्व काही बंद होतं, तेव्हा त्यांनी ऑनलाईन शिक्षण आणि आक्रमक डिजिटल मार्केटिंगचा वापर करून आपलं क्लासेसचं जाळं जास्त मजबूत केलं. त्यांच्या शिक्षणाचा धंदा जोरात सुरू असतानाच मध्येच माशी शिंकली आणि शिवराज मोटेगावकरचं सगळं बिंग फुटलं. मोटेगावकरच्या इन्स्टिट्यूटने घेतलेल्या मॉक टेस्टमधील 42 प्रश्न थेट नीटच्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आल्याचा आरोप एका पालकाने केला होता. शिवाय काही दिवसांपूर्वी पुण्यातून PV कुलकर्णी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. कुलकर्णी यांच्या कसून केलेल्या चौकशीतूनच प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांचं नाव समोर आलं होतं, ज्यावरून हा तपास सुरू झाला आणि शिवराज मोटेगावकर यांची तब्बल 10 तास चौकशी CBIने केली. CBIच्या तब्बल 28 जणांच्या पथकाने मोटेगावकर यांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. ताज्या अपडेटनुसार पेपर प्रसारित करणाऱ्या टोळीचे मोटेगावकर सक्रिय सदस्य असल्याचं समजतंय.
इतर आरोपींसोबत संगनमत करून त्यांनी परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळवली. 14 मे रोजी मोटेगावकर यांच्या निवासस्थानी केलेल्या झडतीदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये नीट UG 2026चे फुटलेले प्रश्न सापडले. फॉरेन्सिक तपासणीसाठी त्यांचा मोबाईलसुद्धा जप्त करण्यात आला. NTA शी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसोबत मिळून त्यांनी पेपर लीकचा प्लॅन रचला आणि फुटलेली प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या प्रती विवेक पाटील आणि इतरांसह अनेक जणांना पुरवल्या. मात्र चौकशीत मोटेगावकर यांनी या फुटलेल्या प्रश्नपत्रिकांच्या हस्तलिखित प्रती ज्या व्यक्तींना पुरवल्या होत्या त्या सर्वांची नावं उघड केलेली नाही आहेत. तपासादरम्यान असेही समोर आले की आरोपीने परीक्षा झाल्यानंतर फुटलेल्या प्रश्नपत्रिका नष्ट करून पुरावा नष्ट केला. या सर्व पुराव्यांच्या आधारे शिवराज मोटेगावकर यांना अटक होऊन दिल्लीच्या कोर्टात हजर केले जाईल. यंदा मोटेगावकर यांचा मुलगासुद्धा 12वीमध्ये शिकत होता आणि त्याने नीट परीक्षा दिली होती. त्यामुळे मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी जास्त गुण मिळावेत या हेतूने पेपर फोडण्यात आलाय का या दृष्टीने CBI तपास करते. ज्या ST बसवर मोटेगावकर सरांचा हसरा चेहरा आणि कपाळावरचा टिळा पाहून लाखो पालकांनी आपल्या कष्टाची कमाई त्यांच्या झोळीत ओतली, त्याच विश्वासाचा आज CBIच्या कोठडीत लिलाव झाला आहे. एकेकाळी शून्यातून विश्व निर्माण करणारा हा माणूस आज स्वतःच्याच हव्यासामुळे शून्यावर आला आहे. स्वतःच्या मुलाला डॉक्टर करण्यासाठी हजारो गरीब विद्यार्थ्यांची स्वप्न पायदळीत उडवताना या गुरुजींना एकदाही भीती वाटली नसेल का? शिवराज मोटेगावकरांची अटक ही फक्त सुरुवात आहे. अजून किती मासे गळाला लागत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.